तो ये साबित होगा दोनों पागल है। अरे ये देखो प्रिंट अच्छा नहीं आ रहा है, A3 में प्रिंट अच्छा नहीं आया। वोटिंग है दीदी, किसी अच्छे इंसान को वोट करें। जितेंद्र भावेंची बॅट ही निशाणी आहे, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, चांगलं आहे, वोट आला पाहिजे। आपण आहोत तिबेटियन मार्केटच्या सिग्नलवर नाशिकमध्ये, आणि इथं व्हिडिओ करायचं कारण असं की लोकसभा इलेक्शन चालू आहे आणि नाशिकमध्ये एकूण 29 उमेदवार इलेक्शन लढत आहे आणि त्यातले एक अपक्ष उमेदवार म्हणजे जितेंद्र भावे सर आहेत आणि यांचा एक आगळी वेगळी पद्धत चालू आहे प्रचाराची। तर ती पद्धत काय आहे आपण ती नेमकी समजून घेऊ, ती तुम्हाला मी दाखवतो। आता तुम्ही काळी टोपी घातलेले बघू शकता, हे सूरज सर आहे। तर ही नेमकी पद्धत काय आहे ही तुम्हाला मी दाखवतो। बिन पैशाची, कमी खर्चामध्ये, बिन पैशाची नाही म्हणता येणार पण अतिशय कमी खर्च। मी असं ऐकण्यात आहे की अजून लाख रुपये सुद्धा जितेंद्र भावे यांचे खर्च झालेले नाही आहे, पण त्याच्या हिशोबाने ते जवळजवळ 2-3 लाख लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेले आहेत। तर हे आहेत जगबीर सर, आपण त्यांच्याशी आता बोलूया। हा आहे आमच्या पक्षाचा भगत सिंग, जो खरोखर क्रांतिकारी आणि खरोखर 100% वेडा आहे। भगत जगबीर सरांनी जेवढे पॅम्पलेट्स वाटले तेवढे आम्ही सगळे मिळून सुद्धा वाटलेले नाही आहे। समजा आम्ही जर 2 लाख पॅम्पलेट्स वाटलेले असतील तर जगबीर सिंग सरांनी एकट्याने 1 लाख वाटले असतील, कारण त्यांचं कंटिन्युअस न थांबता रोज काम चाललंय। एकदम दे दिया। इस बार ईमानदार को वोट करें, जात धर्म को वोट ना करें। भावेंना मतदान करा, त्यांची निशाणी आहे बॅट, अनुक्रमांक 21। बोल बाळा काहीतरी। कोणत्याही रिलिजनच्या बेसिसवर वोट न करता भावेंना वोट करा, ही रिस्पेक्ट असेल तर धर्म आणि जातीला मतदान करा, आणि ही व्यवस्था नको असेल तर जितेंद्र भावेंना मतदान करा। अशीच व्यवस्था पाहिजे असेल तर धर्म आणि जातीला मतदान करा, ही नको असेल तर जितेंद्र भावेंना मतदान करा। काटे गल्ली सिग्नल ट्रैफिक जाम। जगबीर सर, ये क्या है, बिन पैसे का प्रचार हो रहा है और आज तक आपने कितना खर्चा किया प्रचार पे, और आप अब तक कितने लोगों तक रीच हो पाए हो, कितने दिनों में? सर करीब 1 से सवा लाख का खर्चा हुआ है अभी तक। हाँ। और ये मेरे ख्याल से मतलब 10 साल से राजनीति में है तो कई कैंपेन्स देखे हमने, कई जगह मदद भी की है दूसरे कैंडिडेट्स की भी। सबसे कम खर्चे की और सबसे ज़्यादा एफिशिएंट, तो सबसे ज़्यादा प्रोडक्टिव कैंपेन है वो जितेंद्र भावे सर की है, जिसमें हम यहाँ पर देखिए कोई भी आदमी उस टाइप से नहीं है। यहाँ पर क्या करते हैं कि 400 रुपये देते हैं, रोज़ दिहाड़ी पर आदमी रखते हैं, लेडीज़ रखते हैं और वो बांटते रहते हैं पैम्पलेट। हम यहाँ पे डायरेक्ट आई टू आई कांटेक्ट करते हैं, उसको देते हैं, उसको समझाते हैं। तो ये सबसे सस्ता कैंपेन है आज तक का, लेकिन इसको बोलते हैं सबसे एफिशिएंट कैंपेन। आप लाखों रुपए, हमने भी पूछा था होर्डिंग का रेट क्या होता है, 50,000 से लेकर 90,000 तक का होर्डिंग का कॉस्ट होता है, जो कि हम एक होर्डिंग का वो हम लोग नहीं लगा सकते। और उससे होता क्या है, उससे ये होता है कि लोग आते जाते अब देख लेते हैं, हाँ कोई तो भी ढक्कन खड़ा है। असली में जो हमारे पास होर्डिंग है, जो हमने 30 रुपए का प्रिंट आउट निकाला हुआ है, ये देखिए 30 रुपए के प्रिंट आउट के साथ ये भी वही काम करता है जो वो करता है। नहीं,
हाँ। उल्टा है। हाँ। जब आप हाथ में लेकर एक मूवमेंट करते हो, इसको बोलते हैं हम मैन इन बैनर। हाँ। तो ये जो कैंपेन होता है ना, ये हर कोई देखता है क्योंकि हम आई बॉल के बिल्कुल सामने। और जब ये पैम्फलेट वो दे रहा है जो भावेश सर के साथ रहा है, भावेश साथ के साथ जिया है, तो जब वो पैम्फलेट देता है तो सामने वाला पढ़ता है और पूछता है ये कौन है रे, ये भावेश। तब हम उसको बताते हैं पूरा, क्योंकि ये हम बता सकते हैं, 400 रुपये दिहाड़ी वाला नहीं बता सकता। तो ये बहुत ही इफेक्टिव, प्रोडक्टिव और कोई भी ऐसा सिग्नल नहीं है जो हमने छोड़ा हो। हमने लगभग ईच एंड एवरी सिग्नल पे 2 से 3 बार हमने कैंपेन किया। तो आज तक आपने कितने पैम्पलेट्स बांटे? अब करीब हम लोग 4 से 5 लाख के बीच में पहुँचे। तो आपको क्या लगता है ये 4-5 लाख पैम्पलेट्स में आपकी रीच कितनी हो चुकी होगी? हम लोग करीब पूरे लोगों तक पहुंच गए। 20 लाख लोगों तक हमारी रीच हुई है, ना सिर्फ पैम्फलेट से। हाँ। हमारा एक और जबरदस्त हथियार है जो किसी कैंडिडेट के पास नहीं है, वो है सोशल मीडिया। हाँ। वो है रील्स, वो है भावेश सर के फेसबुक लाइव, वो है वीडियोज। जैसे आज हमने कल एक पॉडकास्ट शूट किया था, वो लोगों तक पहुंच रहा है और लोग समझ रहे हैं कि क्या है। हमारे फेसबुक पेज की रीच है 2 मिलियन, मतलब 20 लाख। उसमें से अगर आधे भी नासिक में होंगे तो 10 लाख। 10 लाख लोग लगातार देख रहे हैं कि भावेश सर कौन है। तो ये हमारी रीच है। भावेश सर सुबह 8 बजे से लेके रात को 12 बजे तक वो खुद ग्राउंड पर है। मगर सर एक बाजू में वो एलईडी लेते हुए गाड़ियां घूमती है, ऑटो रिक्शा में वो लगातार माइक चलता रहता है, यानी हर 5 मिनट में कोई ना कोई कंटेस्टेंट का आपको आवाज सुने, और एक बाजू में आप लोग। ये भ्रांति है, ये गलत फहमी है कि अमीर आदमी आराम से वोटिंग को इफेक्ट कर सकता है। नासिक के लोग बेवकूफ़ नहीं है सर, मैं बता दूं, सिंपल सी बात है। नासिक के लोग बेवकूफ़ नहीं है, वो समझ लेते हैं कि ये जो इतना बड़े लेवल पे प्रचार कर रहा है, ये कितना इन्वेस्ट कर रहा होगा और बाद में कितना कमाएगा। हाँ। और जो सच में कर रहा है, नहीं तो सर हर बिजनेसमैन संसद में होता, हर अंबानी अडानी संबानी, उसको अपने एजेंट रखने की जरूरत नहीं थी, वो खुद बैठते ना वहाँ पे। हर पावरफुल आदमी, हर गुंडा, हर पैसे वाला नहीं जीत पाता है चुनाव। बहुत गिने चुने जीत पाते हैं, बाकी वो ही लोग जीतते हैं जो एग्जैक्ट ग्राउंड वर्क करते हैं। चलो सर, ऑल द बेस्ट आपके प्रत्याशी के लिए, और आपका ये जो सोच है, आपकी ये जो विचार है, ये आगे तक जरूर पहुंचेगी। धन्यवाद। गुड लक सर। तर मित्रांनो, हे आहेत असे माणसं जे स्वतः भावेंना ओळखता, आणि यांनी जर भावेंना ओळखलं, यांनी जर त्यांच्या कंटेस्टंटला ओळखलं, तर हे जगाला सांगू शकतील की हो, आमचा नेता, आमचा प्रत्याशी, आमचा उमेदवार हा कसा आहे, ते त्यांना समजू शकता। जर यांनाच माहिती नसेल, कारण हे जर 400 आणि 500 रुपये रोजाने आणलेले आहे, तर हे काय। अपनी 30 तारीख को वोटिंग है, वोट जरूर करें, नासिक के लिए वोट करें, जात धर्म को देखकर वोट ना करें, ईमानदार को वोट करें, किसी उल्लू को खासदार ना बना दें। इस बार खासदार को उल्लू बनाएं, ईमानदार को वोट करें, जात धर्म पर वोट ना करें, जात धर्म पर वोट ना करें। 30 तारीख को वोटिंग जरूर करें, अपने नासिक शहर के लिए वोटिंग करें। पर अच्छे को वोट कीजिए। तर मित्रांनो, आता हे लोक एक ब्रेक साठी आलेले, थोडंसं थंड काहीतरी पितील, कारण प्रचंड उष्णता आहे। तर नमस्कार सर। सर नमस्कार। इसको मेरे को, अरे यार, मेरे को बोलने को नहीं जमता। काय कशा पद्धतीने प्रचार चालू आहे तुमचा? किती रुपये रोज मिळतो तुम्हाला? रोजच भेटत नाही, आणि रोजाची गरज नाही मला। हा, का बरं? खास सहकार्य करण्याची भावना आहे। का बरं? पण का सहकार्य करताय? त्यांचे विचार, त्यांची प्रॅक्टिकली जी भूमिका आहे ती धाडसपणे, हां, तिथं अन्याय आहे तिथं ते न्याय मिळवून देतात जनतेला, हां, त्यासाठी त्यांचा लढा आहे। हां, किती लोकांपर्यंत पोहोचले तुम्ही आजपर्यंत? भरपूर
आता काही तोडं करता बाकीचे उमेदवारांनी आतापर्यंत 5-7 कोटी रुपये खर्च केलेला आहे आणि मी असं ऐकतोय की तुम्ही आतापर्यंत लाख रुपये पण खर्च केलेले नाही. 7-8 म्हणतात, 15 कोटीच्या पुढे खर्च केलेले आहे. पण मग त्या 15 कोटीला तुमचं लाख रुपये हरू शकतील का? मग हरू शकतो ना. कसं काय? हो, मग कारण सांगा सर मला. हो बे ते नाही, कारण सांगा सर मला. आता कारण काय सांगायचं समजून घ्यायचं ना तुम्ही. ते जायला असं मग मी तर संजय झालो असतो महाभारतातला. ते मत मागत राहतील धर्म आणि जातीसाठी, तुम्ही ठाम राहा नाशिकसाठी. मित्रांनो, नाशिक लोकसभा इलेक्शनमध्ये आपले जितेंद्र भावे, आपले हक्काचे भावे, आपले एक फोन कॉल दूरवर असलेले भावे उभे आहेत. त्यांचा अनुक्रमांक आहे 21 आणि त्यांची निशाणी आहे बॅट. तर यावेळेस धर्म आणि जातीच्या बळावर मतदान करू नका, ही चूक पुन्हा करू नका. फक्त नाशिकसाठी मतदान करा आणि नाशिकला खरा न्याय देणारा एकमेव कार्यकर्ता आहे तो आहे आपला जितेंद्र भावे. लक्षात ठेवा, जितेंद्र भावे बॅट बॅट बॅट. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही फर्स्ट टाइम वोटर आहे, एक लहान मुलगी आहे. तर तू काय आहे रस्त्यावर उभं राहून काय तुला एक काय? तो मी फर्स्ट टाइम वोटर आहे, पण 1-2 वर्षापासूनचा जेवढा एक्सपिरियन्स होता तेव्हापासून कळायला लागलं नेमकं चूक काय करेक्ट काय. तेव्हा मला एका पर्टिक्युलर व्यक्तीचे विचार खूप आवडले, जे की जितेंद्र भावे. बेसिकली मला त्यांचे विचार आवडले, त्यांचं काम आवडलं आणि म्हणून त्याच्यासाठी मी ह्या मेन स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये घुसायला सुद्धा रेडी आहे. कारण बेसिकली आपल्या हातात आहे आपल्या नेशनचं फ्युचर. जर आपणच ते आपल्या हातात न घेता जस्ट एक दुसऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सोडून देत राहिलो तर असं आपल्या फ्युचरचं तर काहीच होणार नाही. पण एकीकडे टीव्हीवर सेकंदाला राजकीय मोठ्या पक्षांच्या ॲडव्हर्टाईज येत आहे ज्या तुम्हाला भुरळ पाडताय आणि तुम्ही हे एकदम हँड टू हँड प्रचार चालू आहे तुमचा, आईज टू आईज प्रचार चालू आहे. तर डू यू थिंक की हा इफेक्ट करू शकतो? हो, कारण बेसिकली आपण ह्युमन्स आहे ज्यांच्यामध्ये फिलिंग्स आहे. आपण रोबोट्सने ज्यांना एक तुम्ही डेटा फीड करून दिला तर ते तुमचं अकॉर्डिंगली काम करतं. सो बेसिकली फिलिंग्स ज्यांना आहेत आत्ता लाईक जिवंत त्यांच्यामध्ये बेसिकली त्यांना सगळ्यांना समजतं की करंट कंडिशन काय आणि त्यांनी कोणाला स्वतःची चॉईस बनवलं पाहिजे. नाही म्हणजे आय टू आय कॉन्टॅक्ट नंतर तुम्ही फिजिकली एखाद्या स्पॉटवर उभे हा हे इफेक्ट करून जातं लोकांवर असं म्हणतात. कारण खूप लोक आहे जे लाईक थम्सअप देतात, कोणी लाईक सल्यूट करतं कारण दे आर अप्रिशिएटिंग आवर वर्क. नाही आता आपण इथं साधारण 1.5 तासापासून उभे तर व्हॉट डू यू थिंक म्हणजे किती लोकांना आपण कव्हर करू शकलो असेल? आय डोंट नो लाईक म्हणजे आय कांट से इट इन अ फॉर्म ऑफ अ नंबर बट डेफिनेटली खूप लोक. ओके, गुड लक. ते मत मागत राहतील धर्म आणि जातीसाठी, तुम्ही ठाम राहा नाशिकसाठी. मित्रांनो, नाशिक लोकसभा इलेक्शनमध्ये आपले जितेंद्र भावे, आपले हक्काचे भावे, आपले एक फोन कॉल दूरवर असलेले भावे उभे आहेत. त्यांचा अनुक्रमांक आहे 21 आणि त्यांची निशाणी आहे बॅट. तर यावेळेस धर्म आणि जातीच्या बळावर मतदान करू नका, ही चूक पुन्हा करू नका. फक्त नाशिकसाठी मतदान करा आणि नाशिकला खरा न्याय देणारा एकमेव कार्यकर्ता आहे तो आहे आपला जितेंद्र भावे. लक्षात ठेवा, जितेंद्र भावे बॅट बॅट बॅट. तर अशा पद्धतीने हे साधेसुधे कार्यकर्ते एक माणसापर्यंत एक गाडीपर्यंत पोहोचत आहे. तर याचा इफेक्ट काय होतो हे आपण नक्की बघूया. इलेक्शनचं निकाल जे आहे ते 4 जूनला आहे. 4 जूनला आपल्याला कळूनच जाईल की एकीकडं कोट्यावधीचा खर्च आणि एकीकडं असा एवढा खर्च की जो अतिशय कमी म्हणजे समोरच्या कंटेस्टंटनी केलेल्या खर्चाचा 1% पण नाही असा एवढा साधा खर्च करून पण इलेक्शन लढता येतं हे आपण सिद्ध करून देतोय, आपण हे दाखवून देतोय. कारण आत्ता जर खर्च केला नाही तर नंतर हे लोक भ्रष्टाचार करणार नाही, हे लोक उरबाडणार नाही जनतेकडनं. कारण ते हे जो खर्च करताय आज हा जनतेचाच पैसा आहे. अरे हळू. हे पण एक कार्यकर्ता आहे जे प्रत्येक गाडीला प्रत्येक माणसाला सांगताय, पत्रक देत आहे आणि सांगताय की आमच्या कंटेस्टंटला
विजयी करा. तर अशा प्रकारे ह्या लोकांचं काम चालू आहे इथे. नका करू मत जाती आणि पातीला आणि धर्माला. यावेळेस मतदान फक्त जितेंद्र भावेंच्या बॅटला. तिथं आमचा राहुल काटोळे नावाचा भेटीमधून उभं आहे. यांचं आहे इथं मतदान. अशीच व्यवस्था पाहिजे असेल तर मतदान करा धर्म आणि जातीला, आणि अशी व्यवस्था नको असेल तर मतदान करा फक्त जितेंद्र भावेला. प्रत्येक पॉइंटवर कोणी हो आलं. काय बोलायचंय त्यांना? त्यांचं म्हणणं होतं का भावे साहेब हे देव माणूस आहे. त्यांच्यामुळे आज देव बिव नाही, तो साधा माणूस आहे आणि माणूसच आहे. तो देव माणूस आहे. कारण काही नाही, देव बिव नका बनू त्यांना. आरटीओतला त्यांनी भ्रष्टाचार बंद केला आणि जे पार्किंग न देता टोईंग सिस्टीम चालू होती, गाड्या उचलून नेत होती, तर ते काही अंशी त्यांच्यावर अंकुश लावला असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना आता भावे साहेबांना भेटत होतं. ठीक आहे, आपण नक्की चर्चा करू त्याच्यावर. मित्रांनो, आपल्या सोबत आहे असेच एक नाशिककर जे आमचा हा बोर्ड बघून थांबले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली आमच्याशी थोडंसं डिस्कशन करायची, चर्चा करायची आणि भावे साहेबांबद्दल 2 गोष्टी बोलायची. हा सर. नक्कीच भावे साहेबांबद्दल नाशिकला या माणसाची गरज आहे. सर्वसाधारण माणसाला न्याय मिळवून देणे ही माझा स्वतःचं एक काम, माझ्या मित्राचं काम होतं. एका गव्हर्नमेंट खात्यात सहज त्या माणसाला फोन केला, त्या माणसाने येऊन सर्वसाधारण माणसाला मदत केली. आज भावे साहेबांची गरज आहे. परमेश्वराला आणि नाशिकच्या शहरातील प्रत्येक व्यक्तीला एक आग्रहाची विनंती आहे की भावे साहेबांना सहकार्य करा, त्यांना मत द्या, त्यांना सपोर्ट करा, जेणेकरून सर्वसाधारण माणसाला न्याय मिळेल. सर, भावे सर असा कोणता न्याय देतील जे इतर राजकीय पक्षाचे हे मोठे मोठे धनदांडगे ऑलरेडी मोठं नाव झालेले नेते नाही देऊ शकत? आधी आपल्याला कोणाचं नाव न घेता हेच सांगायचं की सर्वसाधारण माणसाला मिळणारा व्यक्तिमत्व आहे, त्यांना फोन करा, ते अवेलेबल आहे. कोणत्याही माणसाला भेटणं म्हणजे अपॉइंटमेंट घ्या, त्यांचे अधिकारी, त्यांची माणसं असल्यावर त्यांची अपॉइंटमेंट घ्या, पण सर्वसाधारण माणसाला न्याय देणारा हा माणूस आहे. आणि परमेश्वराला प्रार्थना म्हणजे एक फोन केला तर भावे तुम्हाला किती मिनिटात अवेलेबल होता? त्या मिनिटाला त्यांचा कॉल उचलला जातो आणि उत्तराची अपेक्षा असते आणि मदतीची अपेक्षा असते. ठीक आहे सर, नक्की मतदान करा. धन्यवाद. आणि तुमच्या या मतदान असेल माझ्या मित्रपरिवारांचाही त्यांनाही मी सांगतो की कोणाला मदत करायची, भावे साहेबांना मदत मिळेल. थँक्यू. पण मला ओळखता, मी त्यांना ओळखतो. सर्वसाधारण माणसाला न्याय देणारा माणूस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बघू शकता मित्रांनो, ही जी सिस्टीम आहे प्रचार करायची, ही किती काम करते. रॅन्डमली लोक येतात, तर लोक बोलतात, लोक थांबतात, अंगठे दाखवून जाता, ऑल द बेस्ट म्हणून जाता. तर हे जे नाव आहे जितेंद्र भावे, आणि यांनी ज्या प्रकारचा प्रचार आज नाशिकमध्ये सुरू केलेला आहे त्याला खूप लोकांचं ॲप्रिसिएशन आहे. खूप लोकांना ती पद्धत आवडते. हे बघा, आता हे दादा म्हणताय भावाजी साहेब कुठे? ओळखता का तुम्ही भावेंना? कसं काय म्हणून ओळखता? एकदम खंबीर नेतृत्व आहे. मतदान द्याल का भावेंना? नाही. किती लोकांना सांगाल की भावेच हे खासदार झाले पाहिजे? हेच झाले पाहिजे. भावे साहेबच झाले पाहिजे. हे का मॅम, जितेंद्र भावेंना मतदान करा. हे का ताई, जितेंद्र भावेंना मतदान करा. तर अशा प्रकारे आमचा रोजचा प्रचार चालतो मित्रांनो. आणि गेले 1.5 महिन्यापासून आम्ही हा रस्त्यावरचा प्रचार करतोय. आणि आमच्यामध्ये सगळ्यात जास्त
मी तर म्हणतो 50% एका बाजूला जर कोणी काम केलं असेल तर तो जगबीर सिंग आहे. तो आता नेमकं मला दिसत नाही, तो कोणत्या तरी गाडीच्या मागे, ज्यांनी एकट्याने 50% आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी, त्याच्यात जितेंद्र भावे सुद्धा मी इन्क्लूड करतो, म्हणजे बाकी सगळे एका बाजूला आणि फक्त जगबीर सिंग एका बाजूला. इतकं काम हे जगबीरने केलेलं आहे आणि त्याच्या हट्टापायीच भावे सर या इलेक्शनमध्ये उभे आहेत. ही ओळख आहे, त्याच्या पाठीवर जसं ते कासवाच्या पाठीवरती खाल असते तसं ह्या आमच्या जगबीर सिंगच्या पाठीवर एक तर पर्यावरणा संबंधात काही ना काही मेसेज असेल किंवा भावे सरांच्या माहितीबद्दल हा जो पाठीची खाल आहे ह्या कासवाची आमच्या, हे आपण बघू शकतो. जगबीर हा अत्यंत मेहनती आणि दिलेला शब्द एकदा त्यांनी ठरवलं की ही गोष्ट करायची ती कोणत्याही परिस्थितीत करणारा असा हा कार्यकर्ता आहे. तर मित्रांनो, नक्की मतदान करा, भरपूर मतदान होऊ द्या, पूर्ण देशाचे रेकॉर्ड मोडू द्या. आपल्याकडे कमीत कमी 70-80% मतदान होऊ द्या नाशिकमध्ये आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून आणा, ज्यांनी कमीत कमी खर्चामध्ये इलेक्शन लढवलेलं असेल. कारण जो जास्त खर्च करेल तो जास्त लुटेल, हे लक्षात ठेवा. तर वंदे मातरम.